राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. दीवाने तेरे नाम के खड़े है दिल थाम के हम तेरे प्यार में रहे ना किसी काम के खड़े है दिल थाम के. ऐकलं असं. कॉस्ट्युम एक नंबर. लव्ह स्टोरी म्हणल्यावर टी शर्ट लागतोच, तुम्हाला कळायचं नाही आतलं विषय काय इसकाटून सांगल्याशिवाय अजिबातच तुम्हाला कळत नाही. मी सांगतो. छत्रपती संभाजीनगर त्यातलं खुलताबाद या ठिकाणी घटना इतकी विचित्र घडली की लोकांना तपास लागला नाही, कावा घडून कावा पेपरला आलं कावा निघून गेली. पण माझ्या जशी नजरेत पडली, म्हणलं स्टोरी आहे, स्टोरी 100% आहे. टी शर्ट घालूनच काढायची आज, विशेष नाही. भानगड काय सांगतो तुम्हाला. अश्विनी अश्विनी ही मुलगी 18-19ची, 12वीपर्यंत शिक्षण झालेलं. घरची परिस्थिती एवढी नाजूक की आपल्या कुटुंबाला चार पैसे मिळावात, वडिलांना मदत व्हावा म्हणून ही गरीब कुटुंबातली मुलगी कापड दुकानात सेल्समन म्हणून कामाला लागली. आता कापड दुकान तुम्हाला माहिती आहे, गुजराती मारवाड्यांची कोटी रुपये भांडवल, 4-5 मुलगी महिला कपडे दाखवायला, साड्या दाखवायला ते लागतात. त्यांना पाठी असते, बाहेर कामगार पाहिजे तसं. आणि काय राहत काय नाही, फक्त आता काय 2 वेळ अन्न लागतंय म्हणून आपलं 8-10 हजार रुपये दिलं, लय झालं ते. असं सावलीला आहे, पंख्यात काम आहे, संपला विषय. ती मुलगी कामाला त्या कापड दुकानात राहिली. अजून एक मुलगा आहे, तो सुद्धा त्याच कापड दुकानात कामाला राहिला, म्हणजे तो आधीपासून होता. त्याचं नाव आहे गौतम गायके. मुलीचं वय सदा झालं असं ना आता 21चं, आणि ह्याचं वय 29. अजूनही मांडव वारा न लागलेला, गरीबाला मांडव वारा शक्य दुर्मिळ झालाय. आता एक नवीन ट्रेड बाजारात आलाय, बिगर लग्नाचं जागायचं. कारण स्त्री सुख हे पैशावर विकत मिळतं. सध्या ट्रेडच चालू झालाय हा. त्याच्यामुळं बरेचसे जण लोक लग्न करणार नाहीत, हे लिव्ह इन मध्ये राहतात. पण त्यासाठी सुद्धा पैसा लागतो. तुम्हाला माहिती पैशाने सगळे मिळतं ना. आता बायको सुद्धा काही दिवसापुरती पैशाने मिळते, असा विषय हा नवीन ट्रेड मार्केटमध्ये येत आहे. होऊ द्या. 29 वर्षाचा टाग्या आणि ही पोरगी 21ची धरून चाला. आता हे कामाला राहिले, पण दोघंची शारीरिक गरज आहे. सगळं कसं व्यवस्थित आहे. नुसतं एक आता कामाला एकत्र म्हणलं कसं असतं, काय सगळ्याचीच लफडी जमतात अशातला भाग नाही. पण मानवी दे एखादी आवडू शकते, तिला ही आवडू शकतो, हिला ती आवडू शकते. आणि मुळात थोडी ही अश्विनी आखीव रेखीव बांधायची, 4 चौघीत उठून दिसणारी. आणि मग हा सेल्समन, हा बी सेल्समन, ती बी सेल्स, फक्त डिपार्टमेंट यांचं वेगवेगळं होतं. हा समजा गाड्याची कापडा दाखवत असेल रेडीमेड, आणि ती समजा साड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असेल. दुपारच्या टायमाला 1 तास डबा जेवायचं म्हणलं की सगळे बसायची, अशी ओळखीने ओळख वाटते माणसाची. हे जर कापडा दाखवत असला आणि ती अशी जवळून गेली का, आधी फेर अँड लव्हली, त्याच्यानंतर पॉन्ड्सचा लेप, त्याचा असा बापकायच्या नाकात शिरायचा, सुगंधी सुगंध आणि आनंदी आनंद त्याच्या आतुर अंतरात्मा सांगायचा. हा, कारण ते एक नर आहे, ध्यानात ठेवा. ते सदैव लढण्यासाठी तयार असतो, असा विषय. आईला आपल्याला मिळलं तर बरं होईल. मला लईच आवडते बा आपलं प्रेम, माझं प्रेम तिच्यापर्यंत मग पोचलं पाहिजे. हा, मग थोड्या वयस्कर 1-2 महिला असतात तिथं. वयस्कर म्हणजे त्यांची पोरं 5वी-6वीला आहेत, 35-40च्या. त्यांना हाताशी धरलं यांनी, एक केलं त्यातल्या. म्हणला तुमच्या हाताने थोडं पुण्यकम केलं तर तुमचं पाय धुवून पाणी पिन. म्हणले काय रे, आपलं काय वाईट विषय नाही बरं का, आपलं काय चुकीचं काय नाही बरं का, एक लग्न तुम्हाला जमवायचे. बया म्हणले आमच्या ह्याच्यात आता मुलीच नाहीत, हायती म्हणतात लय श्रीमंताला द्यायची. भले त्यांचं ते हगवणी केस का व्हायना, पण मोठ्या श्रीमंताला द्यायची म्हणतात. बरं मला तसं नाही. म्हणले आता कसं आहे, इथंची मुलगी. म्हणले कोण, अश्विनी. विचारून तर बघा ना तेवढं. म्हणजे काय विचारायचं भया, मी काय तसली का. अहो तुम्ही फक्त काय करायचं, लग्नासाठी मागणी घालायची, हा, असं बाकी काय नाही. आणि तुम्हाला
मी मग मोकळं करणार म्हणन ती पैठणी. पण माझं तेवढं ऐका. आता इथं काही लफड्याचा विषय नव्हता, इथं लग्नाचा विषय होता. मध्यस्थाची गरज होती. मध्यस्थ महिलेने सांगितलं मी विचारून बघन बा, तसं काय नाही. असं म्हणलं काय तुमचं काय पहिलं काय नजर बिजर देते का? कारण नजर आधी द्यावं लागते. हा म्हणले नाही तशी बघती बरं का, पण ती बघितली की थोडस उचमळल्यासारखं होतं, मला गडूळ होतं म्हणून माझं. त्याच्यामुळं आता ही पोरग नागाड गावती या नागाड म्हणजे कसा की थोडा दाडशी, पण वरचा कप्पा थोडा रिकामा. तुम्हाला संयम बरोबर हे पाहिजे ध्यानात ठेवा. काय केल्यावर काय होईल एवढं क्लिक झालं ना होत नाही काय ध्यानात ठेवा. वरचा रिकामा, वरचा मधला रिकामा असला ना लय बेकार शॉट होतो. काय झालंय बघू आपण आता. तेवढं विसराच. पण नाही म्हणले तर आपल्या रामकृष्ण काय डोक्याला ताण नाही. पण हा म्हणली तर माझा लय मोठं पुण्य लागन. तुमचं उपकार मी ठेवणार नाही. मध्यस्थानी त्या बापूरला ते विचारलं बा, ती आपला गौतमी ना, कसा वाटतो ग तुला, छान आहे ना मुलगा असं. हा म्हणली छान आहे की, त्याच काय विशेष, तुझं काय कुठं आहे का? भाई मी काय तसली आहे का? ती अश्विनी म्हणली माझं काय कुठं नाही, लग्न करून टाका तुम्ही असं मला लग्नाची मागणी. तुम्हाला बोलता बोलता मला एकदा म्हणलं होतं की अख्ख्या आपल्या दुकानामध्ये ना ही मुलगी मला लय आवडते. झालं. पुरीला वाटलं दीपिका पदुकोण आणि पूर्वीची ऐश्वर्या राय यांना मागं सोडून अख्ख्या महाराष्ट्रात मी 3ऱ्या नंबरवर आहे. काय नाही. कारण काय होतं, एक सायकोलॉजी सांगतो, ह्युमन सायकोलॉजी. आपल्यावर ह्या जगामध्ये कुणीतरी प्रेम करणार आहे, आपण कुणाला तरी आवडतोय, ही भावनाच फार सुखद असते. हा ती पण ह्याच्यात वळलं बघितलं पाहिजे, कुणाचा काय उद्देश हे बघितलं पाहिजे, आणि त्यासाठी आपला चॅनल बघितला पाहिजे. नुसतं कुठं हनुरुमन नाही चलत माऊली. कुठं हनुरुमन झालं की कसा खतरनाक शॉट होतो तुम्हाला सांगतो. नाही तसा छान आहे, मला पण आम्ही बोलतो बरं का, मला पण तो आवडतो बरं का, कारण तिच्या शरीराची गरज आहे, त्याच्या शरीराची गरज आहे. अशा प्रकारे हे दिवाने तेरे नाम के, खडे हे दिल थांब के चालू झालं. चालू कुठपर्यंत झालं, फक्त तू मला आवडते ते मला आवडते, हिने डायलॉग हाणायचा त्याने डायलॉग हाणायचा, माझं जेवढे प्रेम आहे, चुकून हाताचा हाताला स्पर्श झाला, एकमेकाच्या स्पर्शाची भाषा एकमेकाला कळली. मग पहिल्या दुसऱ्या पायरी खेळण्यात काय मजा आहे का? जरा वरच्या मधल्या जाऊन खेळू ना. हा ती बेकार काम असतं, तुम्हाला कायच नाही. हे प्रेम नावाखाली चालू झालेलं लफडं रंगारंग कार्यक्रमापर्यंत गेलं बुवा. जाऊ दे, आपलं त्याबद्दल अजिबात दुमत नाही. तिने प्रेम केलं, त्याने प्रेम केलं, तुमच्या आमच्या बापाचं काय गेलं, काय गेलं तुम्हाला सांगतो. त्यांचंच गेलंय पण खतरनाक गेलंय, आणि आपलं जाऊ नये म्हणून दक्षता घ्यायची. हे रंगारंग कार्यक्रम 6-7 महिने चालला. पार बिगर कपड्याची अशी खतरनाक भिडायची एकमेकाला. भिडून द्या, त्याबद्दल वाद नाही. ही न वाटे ती न वाटे चलू द्या बा. पण पुढे जाऊन काय वाढलंय ह्याची कल्पना यांना काय नव्हती. ही आपली नाद हा फार वाईट. नादी का असावा पण नाद नसावा. आयुष्यात एकाच गोष्टीला कधी धरून बसायचं नाही, ध्यानात ठेवा. माणसाने कसं बहुरंगी आणि बहुढंगी असलं पाहिजे, लक्षात घ्या. माझ्यासारखं ह्या घटनेमध्ये 6-7 महिन्याचा कालावधी गेला बा ह्यांचा. पुरीचे काय असं म्हणणं नव्हतं की तू माझ्याशी लग्नच करण, तुम्हाला हे केलं, काय नाही. तिची मेथड थोडी वेगळी होती. घरच्यांना फार बिचकून घाबरून अशा प्रकारची तिची जी थिंकिंग होती आतली याच्या लक्षात आली नाही. तिचं जे माइंड होतं ना, पुढे जाऊन नोकरी लागणारच आहे किंवा नोकरीसाठी प्रयत्न करू, पुढे जाऊन लग्नही करायचे, लग्न करू, काय होईल ही तात्पुरती मजा मारा काय हरकत नाही, ती गुंतली नाही. म्हणजे हे आकर्षण फक्त एका मनाचं दुसऱ्या मनाकडे, एका हृदयाचं दुसऱ्या हृदयाकडे नव्हतं, फक्त एक शारीरिक आकर्षण होतं, बाकी काय नाही याच्यामध्ये. आधी पोर तर काय उडण टप्पूच असतात. हा ते मिली तू मिली तर तू सही, ना मिली तर और सही, असं ते चालायचं तसं. ह्याचं काही कारण असतं बिघडलं. मग त्याच्यात नवीन शब्द आला आता, ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप. शेण तिकडं तोंड करून येतो. आता ब्रेकअप झाल्यावर नेमक्या तेवढ्या 2 दिवसात ती बोलायची बंद झाली, हा बोलायचा बंद झाला. ही नियती आहे, हिनी सूचना दिली होती ब्रेकअप झालाय ना, आता विषय बंद बर का, आता डोकं लावायचं नाही बिगर चुंबडीचं. 50 लिटरचा 25 लिटरचा हांडा पाण्याचा बारा महिलांना माहिती आहे, सगळं डोक्यावर ठेवा. बराच दुखत आहे, पण चुंबळ जर अशी केली, ती चुबळ ठेवली, चुबळी हांडा ठेवला दुखन का?
बिगर चुंबळीचा कार्यक्रम लाईफमध्ये कधी करायचा नाही, ध्यानात ठेवा. ब्रेकअप झाल्यावर तेवढ्या 2 दिवसात ही एकमेकाची बोलायची बंद झाली. त्याला एक संधी आली, सुसंधी. आता हे कुठं खुलताबादला राहायला. त्यांचा एक पाहुणा होता मुंबईचा. अरे म्हणला इथं काम आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून, गाड्यांचं 4 चाकींचं ह्याच्यामध्ये, आणि विकली गाडी कमिशन पण एक्स्ट्रा मिळतं, तू येतो का इकडं? म्हणला येतो. इथं बी काय ब्रेकअप झाले, रंगारंग कार्यक्रम बंद झालाय. आता मुंबईला बघू कुठं काय तसली जाकपाक, ती अशा कापसावाने हाताच्या पुरी, तिथं बाया बी तसल्यात नुसत्या मऊ मऊ आणि गोऱ्या गोऱ्या पान. गावाकडे वेगळं असं. गावाकडे कसं आहे, काळी भंगार हात पारायचं काम करावं लागतं. आणि मला काय हरकत आहे, चला आपलं तिकडं जुळलं तर जुळलं, कुठं जुगाड. गेलं बा ते. ही इकडं कामावर राहिली, पण ब्रेकअप झालेला. तो गेला तिकडं मुंबईला. महिनाभर मुंबईला राहिला गडी. पण कसं होतं, ज्या ठिकाणी आपण लहानाचं मोठं होतो त्या जागेविषयी, घराविषयी आपल्या भावना दडलेल्या असतात. मार्केटमध्ये अजून एक परिस्थिती बदलती, ती सांगतो काय. ज्यांनी भले कोकणस्थ असतात राहणारे किंवा गावाकडचे लोक असतात, यांनी मुंबई पुण्याचा रस्ता धरला, काम केलं, प्रामाणिकपणे प्रपंच केला, मुलांचं शिक्षण केलं. ह्या लोकांच्या मनात एक भावना तयार झाली आता सगळ्या, की मरायला आपल्या गावाकडे जायचं. सिटीतून परत गावाला येण्याचा, शेती असते, वाडी असते, बरे काही 1-2 गुंठ असं, 1-2 एकर असं, काही तिथे एक घर असतं. ह्या नैसर्गिक वातावरणात आपण शेवटचे काही वर्ष घालवायचे, असं प्रत्येकाचा आता ट्रेड आलाय तो लक्षात. आणि चांगली गोष्ट आहे फार. शेपोराचं गवत्याचं बी तसंच झालं. म्हणला थांबण्यात काय मजा नाही, हे नकोच आपल्याला. म्हणला पैसा थोडा 4 येतात, पण तेवढं पैसे मला मागा एवढी की जिरतात मला तिथं. रूमचं बार्डन बिर्डन लय म्हणलं बेकार काम आहे. आपलं गावाकडंच काहीतरी बघू. खुलताबादला सोडलं त्याने. महिन्याभराने आला घरी. आता याला काम नव्हतं तिथं, तर काय करायचं नव्हतं, कारण तिथं ती होती. पहिले आठवतं ना. मग म्हणलं दुसरे आपलं काम शोधतो बा. ह्या हिशोबाने त्यांनी काम शोधायला सुरुवात केली. काही मिळत नव्हतं. रिकामं मन सैतानाचं घर असतं. ह्या रिकाम्या मनात त्याच्या काम नाही मिळालं. 4-8 दिवस गेलं. मग अचानक त्याच्यातला नर जागा झाला, नर पशु सुद्धा जागा झाला. आणि नियमित मिळणारा सेक्स हा जर मिळाला नाही तर माणसाला ती एक ॲडिक्ट, म्हणजे आदत, म्हणजे हिचा सवयच असते. तर त्याचं शरीर ते मागायला लागलं. आता बिगर लागण्याचा अटॅक येऊ, आता काय करायचं. मग याने मी म्हणतो 500-1000 जाऊन कुठं बा विकत कुठे मिळतं का, हे करायला पाहिजे होतं. लई तुला कंट्रोल व्हाय ना बा. याने बिगर चुंबडीचं डोकं द्यायचं ठरवलं. जिथं आपला ब्रेकअप झाला त्याच ठिकाणी मला नाही. तिची तीव्र इच्छा मानला. दिवाने तेरे नाम के खडे हे खडा खरकी, जाऊ द्या बरोबर. आता काय गरज आहे का, अशी ही चुकी बरं का, पूर्ण चुकी. सगळं इसकाटले. ती ह्याला विसरून गेली, तिने याचा ब्लॉक केला, ह्याने त्याचा ब्लॉक केला. काय गरज आहे का मला सांगा. यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवर बरोबर 2 मिनिटं. हॅलो, गौतम बोलतोय. मग कशाला फोन केला, तुझा काय संबंध फोन करण्याचा. फोन करणं गरजेचं आहे म्हणला. ऐक, मला एकदा तुला भेटायचंय लॉजवर. मग ती पुढचं ओळखून घ्या आणि तुला यावाच लागल. म्हणले कुठल्या? नद्राबाद येथील लॉजवर. तिथं जवळचा परिसर आहे. इथल्या लॉजवर मला भेटायचंय. आणि केव्हा भेटायचे? 21 तारीख. हे बघ म्हणली, तुला सांगून ठेवते, तुझा माझा समज संपलाय, झालं गेलं गंगाला मिळालं. तू माझ्या नादाला लागू नको, नाही तर माझ्यासारखी वाईट नाही. ह्याला म्हणतात नियतेचा संकेत. हिने ऐकायला पाहिजे का नाही? नाही नाही. कारण हे कसं आहे, खडाखडके खडे दिल थांबके. कशाला इडी लोक. नाना मला यावाच लागल. ती पोरगी त्या स्टेपला चांगलीच. ती त्याला सूचना देत होती की ऐक, विषय संपलाय ना, ब्रेकअप झाला ना, तुझा माझा विषय संपला, तू बघ उद्योग, जाऊन दे गाडी. पण ही काही ऐकायला तयार नाही. मानला तुला माहिती आहे का, मला काय तू कच्चा समजते का. म्हणला तुझ्या माझ्या रंगारंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. तू जर 21 फेब्रुवारी या रोजी नद्राबाद येथील XYZ लॉजवर नाही आली त्या टायमात ठरलेल्या, कधी टायमिंग संध्याकाळचा होता, तो सुटलं 5ला सुटलं की संध्याकाळ 6चा ठोके असं. तर मी म्हणला सोशल मीडियावर सगळं टाकून दे.
तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होईल. याला शुद्ध कायदेशीर भाषेत म्हणणार धमकी देणे. बिगर चुंबळीचा हंडा डोक्याने भरलेला. पोरगी गारबडली. आता त्यांचं मांड वेगळं राहतं ध्यानात ठेवा. गा भरले लगेच. मग तिने विचार केला, फार आयुष्याचं वाटलं म्हणजे चूक केली, लफडं करून प्रेम करून मला असं करतो तसं करतो. तिच्या मनातच वादळ चालू, विचार चालू झाले बरं का. चांगल्या इतक्या वेळा केलंय काय, तोडून तर येत नाही ना, एकदा जायला काय हरकत आहे. पण त्याच्यानंतर ते व्हिडिओ आणि ते जे फोटो आहेत ते मी त्याला डिलीट करायला लावेल. हा असं म्हणून पोरगी 21 तारखेला आली. हा आपला चुंगी घेऊन तयारच होता. ते काय म्हणजे त्या गरजेसाठी ती सगळ्यात महत्त्वपूर्ण वस्तू असते ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी. आपल्या चुंगीसहित तो आला. कार्यक्रम ह्याने उपभोग घेतला तासभर मनसोक्त. हेच जीवन आहे म्हणलं. बस एक क्षण पुरे सुखाचा, वर्षाव गडो मरणाचा, जय चुंगी. अशी लोक आहेत. याला तपास नव्हता ही काय मॅटर होणार आहे ती, असं आहे लोकांचं. त्याच्यामुळे मी आरडो सांगत असतो की सावध राहावं. असं तुमच्या हातून काही घडू नाही. तुम्ही श्रीमंत होता, गरीब होता, काही होता, की तुमच्या आई वडिला तुमच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. त्याला फाशी दिली तरी आम्हाला नाही असं नाही वाटलं पाहिजे. ही लोकांना कळत नाही, तरुणांना कळत नाही. टी शर्ट घालून टुरी सांगावं लागते मग माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला. जाऊ द्या मग. आला रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर गामागुम होऊन ते बाजूला सरलं, ही बाजूला सरली. हिच्या डोक्यातच या शिवने त्याला सांगितलं, गौतम तुझा म्हणण्याप्रमाणे मी आले इथं सगळा विषय झाला. आधी माझे फोटो व्हिडिओ आहे ते डिलीट मार, ते डिलीट मार, दाखव मला. याने फोन घातला. आता हे बिगर चुंबळीच ना, वरचा म्हणजे माझा थोडा रिकामा. यांनी खरं सांगितलं बा. म्हणला हे बघ ही माझी गॅलरी आहे का काय. म्हणला काहीच नव्हतं, पण आपण डोकेबाज माणूस म्हणला की तुला सांगितलं धमकी दिली तर तो आली. आपण लय हुशार म्हणला, काय केस अक्कले का याला, लय हुशार असं त्याला सांगितलं त्यांनी की माझ्याकडे काय नाही. बरोबर ठीक आहे जा म्हणला. कधी बोलावलं तर ये. ही गेली निघून, ते गेली निघून. तारीख होती त्या दिवशी 21 फेब्रुवारी. नद्राबाद येथील लॉजवर गेल्यावर पोरगी गेली. आता पोरीने विचार केला, म्हणले शिव मला परत बोलावणारच आहे, त्रास देणार आहे, माझं उद्या लग्न होईल काय होईल, माझं फार नाण्याचं चालणं सुद्धा हा करायला कमी पडणार नाही. याचा काटा उपट केला पाहिजे. म्हणजे जीव नाही मारायचा समजा, कोण काय विचार करी सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. तिने तिची एक मैत्रिणी जीवाभावाचं असतंच कुठतरी, तिला म्हणले असा असा विषय. आता मैत्रिणीचं वेगळं डोकं, प्रत्येक डोकं वेगळं बरं का. कोण काय सल्ला देऊन सांगता येत नाही, त्यांना माणूस गुत्तो कसा बघा. म्हणले मूर्ख आहे का काय, 376 अत्याचाराची केस टाकायची. म्हणली कायदा मला माहिती आहे, असं आहे जबरदस्तीने केलं ना. हाय म्हणले आमचं पहिलं होतं, पण त्यांनी असं सांगून बोलावं लाग, तू काळजी करू ना. म्हणली बरोबर होते. आता ती म्हणली चालतंय. मग त्यांनी 28 फेब्रुवारी या दिवशी म्हणजे 7 दिवसांनी बरोबर 21 तारखेला ते लॉजवर विषय झालता आणि 28 फेब्रुवारीला तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंदवला. आता तिथं एक महिला अधिकारी सर्वोच्च पदावी म्हणजे आयुक्त बियुक्त किंवा अशा स्टेटला देण्यात ठेवा. दामिनी पथक आहे ते काम करतं. शाळा कॉलेजमधली जी रोड नाही का ती 100ला माग असलेली लाल मूत येणारी ती 20 रुपयावाला वाकड्या तिकड्या गाड्यावाली, त्यांच्यासाठी ते पथक आहे. इतक्या गंभीर स्वरूपात पोलीस स्टेशन आहे. कायदेशीर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. मैत्रिणीचे साहेब हे सगळं FIR नोंदवली. तिथं काय कुठल्या मंत्रसंत्राचा फोर चालत नाही, FIR नोंदवली, विषय जातो कोर्टात थेट. हे खडे दिल थांबके खडा करके हे तर आणत होते, यांना तपासच नाही काय झाले काय नाही. मग पोलीस बी कधी कधी लय हुशार असतात, तुम्हाला सांगतो कधी कधी असतात बरं का. म्हणले महाराष्ट्र शासनाचं आता कसं तुम्हाला खरं सांगतो, पोलीस यंत्रणा त्यांच्या डिझेलचा खर्च याचा म्हणजे शासनाला करावा लागतो ना, किंवा न्यायालयापासून काय फायदा नाही ह्याच्या कुणाला, सरकारला फायदा कुठून, हा डिपार्टमेंट सगळ्या म्हणजे महसूल जमा होतो त्याच्यात त्यांचा GST लाव, दुनिया लाव, काही लाव, ते फायदा. ह्याच्यामधून काय फायदा नाही, न्याय व्यवस्थेतून काय फायदा नाही. ही फक्त ती गरज आहे म्हणून असं. त्यामुळे बरेचसे न्यायालय बघा इंग्रजांनी बांधलेली इमारतीत, आमचं शिरूरचं न्यायालय इंग्रजांनी बांधलेली इमारतीत होतं.
आत्ता इमारत झाली, असा विषय. पोलिसांनी म्हणले गाडीचं त्याला जायचं, ट्रॅप लावायचा, पकडायचं, 100-500 रुपये डिझेल शासनाचं जाळणार, हे सुद्धा आपण वाचू ना. आणि वरिष्ठांचा आदेश महत्वाचा असते, त्याच्यामध्ये टीम त्यानुसार काम करते. एक प्लॅन तयार केला, गुन्हा नोंदवला 28 फेब्रुवारीला. आणि मग 29ला त्यांनी म्हणले कुठला लॉज होता, म्हणले ते नद्राबाद मधला लॉज होता, तुला माहिती आहे का? हा, जातीत साध्या वेशात पोलिसांनी त्या लॉजच्या आसपास तिथं ट्रॅप लावला आणि कर फोन. हिने फोन उचलला, फोन केला कुणाला? शेगावत्याला. तिचा फोन आल्यावर गडी खुश झाला. आता एखाद्या वेळेस मोदीचा आला तरी माणूस उचलत नाही, पण सामानाचा आल्यावर लगेच उचलतो. फोन उचलला, हॅलो, काय करतो रे, कुठे? काय नाही रे, सुट्टी घेतली होती आज, काय करमतच नव्हतं. मग काय? नाही, हाय थोडा मूड आज. म्हणला सदैव तयार, तू काल काळजी करते. वा 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 वा, लय भारी काम झालं म्हणलं. हा, रंगारंग कार्यक्रम त्याला कोण नाही म्हणते, ही असं आहे दुनिया. ती म्हणली आजा मेरे राजा, खोल के रखे उमय दरवाजा. दरवाजाचे पारेकरी महाराष्ट्र शासनाची पोलीस. सोपं आहे काय ते, लय बेकार काम. आणि मग दिवाने तेरे नाम के खडे करके फिर से आ गए, अशी तर लोकांची. कारण वरचा कापा मोकळा असा स्टाईल मध्ये आला. ह्या बघलं तर आत्तर मार, त्या बघलं तर आत्तर मार, नको वास यायला कामाचा. आपण काय कमी आहे का? ही अशी मंडळी आधुनिक युगातला आधुनिक स्वतंत्र भारताचा स्वतंत्र पुरुष, स्वतंत्र युवा निघाले. ही वाट स्वर्ग सुखाची नव्हती, ही वाट नरक सुखाची तुरुंगातली होती. बेकार काम आहे, जपून राहावं. आता जुन्या माणसाने सांगून ठेवले, अग्नीपासून, वायूपासून, पाण्यापासून लांब राहावं. शरीराला मला सांगायची पाळी ती, हे 3 तर आहेच, पण बाईपासून सुद्धा लांब राहावं. लय बेकार काम. कायदा कुणाचा नाही, ती लय बेकार कार्यक्रम, मला कळायच नाही आतलं. हे आले स्टाईलमध्ये, उतारले, लॉजवर चढले, रूममध्ये. ती रूममध्ये होती, रूम उघडून आत गेले, फार दरवाजा लावणार तेवढ्याच टिकटिक. महिला पोलीस अधिकारी, सगळी टीम, यांनी इतक्या स्टाईलमध्ये उचलले त्यांना. वा वा, दिलबर की हे बारात जरा धूम से निकले, स्टाईलमध्ये. पुढं काय झालं असं, आणि काय त्याचा खडा हे दीर कलके, त्याचं काय झालं असं ध्यानात ठेवा. आळून बसतं पार, विषय नाही तिथं. आणि मग बघितलं तिथे FIR हे ते, त्यांनी मस्त वकील बिक्कील भेटतात. एवढी स्ट्रॉंग केस, कोर्टाने डायरेक्ट 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. त्या ज्या रूममध्ये तो अत्याचार केला होता 21 फेब्रुवारीला नद्राबाद मधल्या, त्या पातखान्यात तिथली पण पाहणी केली. आता पोलीस काय करतात ह्या बाबतीत, थोडा काय दुसरा भाग असतो की गुन्हा नोंदवलाय, पण सबळ पुरावे, साक्षीदार हे जमा करायचं. पण ती केस कशी स्ट्रॉंग होईल आणि ह्या आधुनिक जगातल्या आधुनिक प्रेमी माणसाला त्याच्या इच्छित स्थानी कसं नेता येईल, हे सगळ्यात महत्वाचं असतं. ते त्यांचं काम करतील. ते बदल आता जस्ट केस झाली, आता ही कोर्टात जाईल, सगळा विषय पुढे आला. गुतला का नाही गडी मला सांगा. तुमचं कुठं काय असं तर द्या विषय सोडून. एखादी जर सोडून म्हणलं ब्रेकअप तर ब्रेकअप, जाऊन द्या गाडी म्हणा, पण ह्याच्यात गुतू नका. आणि मला स्टोरी सांगायची, ते परत टी शर्ट घालायची पाळी काय तुम्ही आणू नका. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.